दर्शको नमस्कार. आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय रोग दिन, हृदय दिन हा जगामध्ये संपूर्ण हृदय याविषयी जनजागृती करण्यासाठी पाळला जातो. तर याच निमित्तानं आज सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत पवार हे आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्व दर्शकांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. कराड इथल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कॉलेजमधनं ते MBBS झालेले आहेत आणि MD सुद्धा तिथेच पूर्ण केलं आहे. पुढे 2013मध्ये मुंबई इथे कार्डिओलॉजीमध्ये DM त्यांनी पूर्ण केलं आहे. त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी डॉक्टर पवार इथल्या केअर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अहमदाबाद इथे फेलोशिप प्रोग्राम त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांची विशेषता म्हणजे हाताने एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीच्या संदर्भात त्यांची विशेषता आहे. त्यानंतर डॉक्टर प्रशांत पवार यांना एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, बलून, व्हॉल्वोटॉमी आणि पेसमेकर यासह विविध हृदयविकारांच्या प्रक्रियांमध्ये व्यापक कौशल्य हे प्राप्त आहे. तर असे तज्ज्ञ आज या मुलाखतीसाठी आणि आपल्याला माहिती देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तर आपण डॉक्टर सुरुवातीला आपण नेहमीचा हा प्रश्न येतो की ब्लड प्रेशर हा एक कॉमन हे आहे. तर ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय? ब्लड प्रेशर म्हणजे मराठीचंच प्रेक्षक आहेत त्यामुळे मी थोडं सांगतो की ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब. रक्तदाब हे दोन पद्धतीचे असतात. एक म्हणजे हाय ब्लड प्रेशर होणे म्हणजे वाढणे ब्लड प्रेशर, आणि दुसरं म्हणजे लो ब्लड प्रेशर होणे. तर आपल्याला सध्या जे कॉमनेस्ट म्हणजे सर्वात आत्ताच्या पिढीमध्ये सर्वात कॉमन आहे तो हाय ब्लड प्रेशरचा त्रास. आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास म्हणजे जेव्हा ब्लड प्रेशर हे जे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आपण जे म्हणतो तो 140च्या वरती असला तर त्याला हाय ब्लड प्रेशर आहे असं म्हणतो आपण. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे 90च्या वरती असलं तर त्याला पण हाय ब्लड प्रेशर म्हणतो, पण त्याला डायस्टोलिक हाय ब्लड प्रेशर असं म्हणतो. हे प्रामुख्याने गोष्टी आहेत. आणि लो ब्लड प्रेशर आपण जेव्हा म्हणू की जो वरचा ब्लड प्रेशर आहे ज्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो तो 90च्या खाली येणं त्याला लो ब्लड प्रेशर म्हणतो. हे म्हणजे ब्लड प्रेशरचा आजार आहे या लोकांना. मग हाय ब्लड प्रेशर असलं तर 140च्या वरती BP म्हणजे 140च्या वरती, आणि लो ब्लड प्रेशर म्हणजे वरचा जो BP आहे तो 90च्या खाली असणे कंटिन्यू, त्यांना लो ब्लड प्रेशर, अशी ती टर्मिनॉलॉजी आहे. डॉक्टर आता ही लक्षणं काय असतात हृदयविकाराची? मेनली हृदयविकाराची लक्षणापेक्षा हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना प्रामुख्याने काय होईल की डोके दुखणे, धडधड होणे, जड वाटणे, अंग जड वाटणे, हातांना मुंग्या असणे. म्हणजे जेव्हा ही प्रकारची लक्षणे असले तेव्हा लोकांनी ती लक्षणे ओळखायला पाहिजे आणि त्वरित ब्लड प्रेशर चेक करून तुमच्या जवळपास जे प्रॅक्टिशनर आहे, जनरल डॉक्टर आहेत त्यांच्याकडून ब्लड प्रेशर चेक करून घेतले पाहिजे. आजकालच्या पिढीमध्ये जुने आपण म्हणायचो की 50शी नंतरचे आजार आहेत, हृदयाचे आजार, ब्लड प्रेशरचे आजार. पण आजकालच्या सगळ्या लाईफस्टाईल आणि जीवनशैलीमुळे हे ब्लड प्रेशरचे जे आजार आहेत हे 30 मध्येच चालू झालेले आहेत. किंवा आमच्या जनरल प्रॅक्टिसमध्ये आम्ही जे बघतो ते 25 वर्षाच्या वयोगटात सुद्धा ब्लड प्रेशर हे आजकाल बघायला मिळतात. तर ह्या गोष्टी आपल्याला लवकर डायग्नोसिस करणे, लवकर ते बघणे हे इम्पॉर्टंट आहेत. आणि जसे मी तुम्हाला लक्षणे सांगितले ते लक्षणे जर तुम्हाला दिसले तर त्वरित डॉक्टरांकडे जाणे आणि ब्लड प्रेशर चेक करणे. हे जर केलं तर त्वरित उपचार मिळून पुढच्या गोष्टी जे कॉम्प्लिकेशन्स आहेत जसे हार्ट डिसीज वगैरे होणे किंवा ब्रेन स्ट्रोक होणे या होणार नाहीत आणि आपल्याला अवॉइड करता येते. नक्कीच. डॉक्टर आता आपण सांगितलं की कुठलाही आजार हा बळावण्यापूर्वी त्याच्या टेस्ट झाल्या पाहिजे आणि त्याच्यावर लवकर उपचार झाले पाहिजेत. बरोबर. तर हे एन्जिओग्राफी ही जी आहे, एन्जिओग्राफी म्हणजे नक्की काय? एन्जिओग्राफी म्हणजे एक टेस्टच आहे. ज्यांना हार्ट अटॅक येतो किंवा हार्ट अटॅक असू शकतो असं डॉक्टरांना कळालं तेव्हा एन्जिओग्राफी करा असा सल्ला मिळतो. तर एन्जिओग्राफी करणे म्हणजे काय की आपण हृदयात एक कॅथेटर असतं ते हृदयात टाकतो हातातून किंवा पायाच्या नसेमधून, आणि हृदयाच्या नसांना ते जॉईंट करतो आणि एक विशिष्ट पद्धतीची डाय असते ती डाय देऊन एक्झॅक्टली बघतो ब्लॉकेज आहेत नाही आहेत किती % आहे. आणि इट इज जस्ट अ टेस्ट. म्हणजे ही फक्त एक तपासणी आहे की जिच्याने आपल्याला कळेल ब्लॉकेज आहेत का नाहीये. मग त्या पद्धतीने आपल्याला त्याच्याने ट्रीटमेंट देता येते की औषधं घ्यायची आहेत, एन्जिओप्लास्टी करायची आहे, बायपास करायचा आहे का फक्त लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैलीत बदल करायचा आहे, या गोष्टी आपल्याला कळतात त्याच्याने. नक्कीच. म्हणजे ते एक निदान पद्धती. बरोबर. इट्स जस्ट टेस्ट. त्याच्यानंतर मग एन्जिओप्लास्टी हा जो भाग आहे. राईट सर. सर एन्जिओग्राफी केल्यानंतर मी जसं सांगितलं 3 पद्धतीने ट्रीटमेंट असते की एक तर मेडिसिन घ्या
जीवनशैलीत बदल करा, दुसरी आहे की अँजिओप्लास्टी करा, आणि थर्ड आहे की बायपास करा. आता अँजिओप्लास्टी म्हणजे काय सर, जर एखाद्या वेसलमध्ये 70% वरती ब्लॉकेजेस असले तर ते आपल्याला औषधांनी ट्रीट होणं डिफिकल्ट असतं आणि त्या वेसलला हार्ट अटॅक म्हणजे त्या पर्सनला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपण एक स्टेंट टाकून ती वेसल ओपन करतो, त्याला अँजिओप्लास्टी असं म्हणतात. जसं अँजिओग्राफी ही ट्रीटमेंटचा डायग्नोस्टिकचा पार्ट झाला, तसं अँजिओप्लास्टी हा ट्रीटमेंटचा पार्ट. याचं अँजिओप्लास्टी म्हणजे पेशंटला बरं करण्यासाठी असणारी ट्रीटमेंट म्हणजे अँजिओप्लास्टी. नक्कीच. त्याच्यामध्ये हे शब्द ऐकायला येतात, स्टेंट किंवा बलून, हे शब्द त्याच्यामध्ये ऐकायला येतात. अँजिओप्लास्टी करताना फक्त स्टेंट ही गोष्ट नसते सर. अँजिओप्लास्टी करताना आपण एक वायर त्या लिजनच्या आर म्हणजे पास करतो त्याच्या थ्रू, आणि एक बलून असतो त्याच्याने ते डायलेट करतो, म्हणजे स्टेंटला जायला जागा बनवतो, आणि त्याच्यानंतर आपण स्टेंट टाकून ते परत स्टेंट फिक्स करतो. तर ह्या प्रोसेसमध्ये फक्त आजकालच्या टर्मिनॉलॉजी फक्त स्टेंट टाकला असं असतं, पण इट्स नॉट जस्ट अ स्टेंट. त्याच्यामध्ये वायर असते, त्याला पॅसेज बनवावा लागतो स्टेंट टाकायला, आणि त्याच्यानंतर आपण स्टेंट टाकून परत तो फिक्स करतो, त्याला देखील एक नवीन बलून लागतो, आणि त्या पूर्ण प्रोसेसला अँजिओप्लास्टी असं कंप्लीट झाली असं म्हणता येईल. डॉक्टर, एक टर्मिनॉलॉजी आहे PAMI, तर ते नक्की त्याला पामी म्हणतात बेसिकली, म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फेक्शन अशी त्याची टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे ज्यांना हार्ट अटॅक आला आहे त्यांना दोन पद्धतीने ट्रीटमेंट घेतली जाते. एक तर रक्तपातळ होण्याचं औषध देणे, आणि दुसरं इमिजिएटली अँजिओप्लास्टी करणे. तर सर्वात गोल्ड स्टँडर्ड जगात जी ट्रीटमेंट आहे विच इज म्हणजे एकदम ॲक्युरेट अँड स्पेसिफिक आहे, ती म्हणजे अँजिओप्लास्टी करणं. थ्रोम्बोलाइज करणं म्हणजे रक्तपातळ होण्याचं औषध देणं म्हणजे काय असतं की तुम्ही एक रक्तपातळ होण्याचं औषध देता पण पूर्ण शरीरातलं रक्त पातळ करून टाकतात, पण त्याच्याने ब्लॉक उघडेल का नाही हे सांगता नाही येत. आणि याच्यानंतर थ्रोम्बोलायसिस केल्यानंतर म्हणजे रक्तपातळ होण्याचं औषध दिल्यानंतर तुम्हाला परत ही अँजिओग्राफी करावीच लागते की ते ब्लॉक गेलाय का नाही ते बघायला, आणि पुढे परत प्लास्टी करावी लागते. त्याच्याने पेशंटला कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस पण असतात, पुढे रिस्क पण वाढते, आणि हॉस्पिटल स्टे पण वाढतो. तर विच इज बेस्ट स्टँडर्ड गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट की डायरेक्टली तुम्ही अँजिओप्लास्टी करा. त्याच्याने तुम्हाला स्पेसिफिक लिजन कळतं की इथंच ब्लॉकेज आहे, आणि ते तुम्ही स्टेंटिंग करून ओपन करा. आणि त्याच्याने पेशंटचं जे हृदयाचं पंपिंग आहे, मेन आपल्याला प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये काय असतं की हृदयाचं जे पंपिंग आहे ते नॉर्मलाइज करणं असतं. आणि पामीमध्ये दॅट इज अ बेस्ट अबाउट द पामी की तुम्ही हृदयाचं पंपिंग हे लवकर नॉर्मल आणि अचीव करता, आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचे रेट पण ॲज कम्पेअर टू थ्रोम्बोलिसिस हे कमी असतं. अच्छा डॉक्टर, आजकाल बघायला मिळालंय की खूप कमी वयाच्या मुलांना सुद्धा हृदयविकाराचा त्रास होतो. तर याची कारणं काय आपल्याला सांगता येईल, आणि आपली एक निरामय जीवनशैली असावी यासाठी आपल्याला काय महत्त्वाचा संदेश प्रेक्षकांना देता येईल? राईट सर. आजकाल मी जसं फर्स्ट चालू करताना पण सांगितलं की फार कमी वयात मुलांना आजकाल हार्ट अटॅक येणे, ब्लड प्रेशर असणे या गोष्टी निर्माण झालेल्या आहे. आणि ह्या गोष्टी बेसिकली आपली चुकीची जी जीवनशैली आहे त्याच्यामुळेच निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे जसं आपलं वेळेवर जेवण नसणं, झोप प्रॉपर 7 to 8 hours म्हणजे 7 ते 8 तास आपली झोप पाहिजे ते नसणं प्रॉपरली, त्याच्यानंतर त्यांची व्यायाम किंवा एक्सरसाइज म्हणतो ती प्रॉपरली करत नाहीत, आणि बाहेरचं खाणं, जंक फूड खाणं, या सगळ्या गोष्टीने नंतर लवकर मोठं होण्यासाठी स्ट्रेस घेणं. त्याच्यानंतर आजकाल मोबाईलचा युसेज फार वाढला आहे, त्यामुळे चुकीच्या न्यूज किंवा चुकीच्या बातम्या पण आपल्याला लवकर पोहोचतात, आणि त्यामुळे आपण त्या गोष्टींचा विचार करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आजकाल जे हार्ट अटॅकचे प्रमाण आहेत किंवा ब्लड प्रेशरचे प्रमाण आहे हे फार जास्त झाले आहे. तर हे अवॉइड करण्यासाठी म्हणजे आपण ट्रीटमेंटमध्ये बोलण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर प्रिव्हेन्शनवर जास्त चर्चा झाली पाहिजे, आणि त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित सकाळी प्रॉपरली जिम एक्सरसाइज ही केलीच गेली पाहिजे. तुमच्या जे निकटवर्तीय फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याशी रोज तुम्ही वेगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही डिस्ट्रेस हेल्दी वातावरण. त्याच्यानंतर तुमचं प्रॉपरली ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे प्रॉपर त्या टाइमलाच झालं पाहिजे. आणि थोडं मेडिटेशन, प्राणायाम ह्या गोष्टींकडे पण आजकाल गेलं पाहिजे की योगासन वगैरे, याच्याने सुद्धा भरपूर स्ट्रेस रिलीफ होतं, ह्या गोष्टी होतात.
आणि बाहेरचं फूड जे आहे, जंक फूड ज्याला म्हणतो, ते अवॉइड झालं पाहिजे. नक्कीच. ह्या जर गोष्टी तुम्ही प्रॉपरली सातत्याने फॉलोअप केल्या तर ह्या गोष्टी अवॉइड होऊ शकते. आणि रेग्युलरली ज्यांचं वय अराउंड 35च्या 40च्या वरती आहे, ज्यांना फॅमिली हिस्ट्रीमध्ये आई वडिलांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहे, तर या लोकांनी वर्षानुवर्ष एव्हरी इयरली म्हणता येईल किंवा बर्थडेचा महिना लक्षात ठेवायचा आणि त्यावेळेस चेकअप झाले पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करता येतील. नक्कीच नक्कीच. या जागतिक हृदय दिनानिमित्त आज डॉक्टरांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की निरामय आयुष्य जगण्यासाठी आहार विहार आचार विचार या सगळ्यांचं नियमन आपण जर का ठेवलं तर आपण नक्कीच एक हेल्दी वातावरणात हेल्दी राहू शकतो. तर डॉक्टर साहेब, आज आपण इथे आलात आणि महत्त्वाचं म्हणजे 29 सप्टेंबर हा आपला जागतिक हृदयरोग दिन आहे, हृदय दिन आहे. तर या निमित्तानं सर्व श्रोत्यांना आपण, सर्व दर्शकांना आपण ही अतिशय महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल सर्व दर्शकांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.